गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्ता शरणू हांडेची भेट घेतलेली आहे। ती दृश्य आपण पाहतोय। मग फोन आला त्यांना एक 10-15 मिनिटांनी फोन आला। मग व्हिडिओ कॉल आला। मग त्यांनी बघितलं मला बघितलं जखम वगैरे दाखवलं त्यांना। मग मला माफी मागायला वगैरे सांगितले। मग मी काय माफी मागितलं नाही। कोणाची माफी मागायला सांगितली? अमितची। बरं, कोणी सांगितलं? त्या ह्यानी रोहित पवार ते बोलले? हां। बरं, मग नाही म्हणलं। तसं म्हणल्यावर मग ठीक आहे तुला लय मस्ती आहे तुम्ही बघून घ्या त्याला म्हणले आणि कट केलं। ते बाकीची मुलं कुठं उतरली? ते तिघजण मारायचं नाही म्हणत होते। मग ते तिघजण निंबाळ म्हणून स्टेशन आहे रेल्वे स्टेशन त्या साईडला तिथं उतरले। ते कुठले होते काय ओळखीच नाही ना? ते नाही, ते पुण्याचे असतील बहुतेक। बरं. त्यांची भाषा वगैरे पुणेरी होती। आता इथे काय टाके मारले का? हां, त्यात ते तिघं मारू नये म्हणत होते आणि हे बाकीचे माराच म्हणत होते। त्यांच्यातच दोन ग्रुप गाडी थांबून बाहेर जाऊन चर्चा केली महाराजा का नाही तिघं नको म्हणत होते तिघं महाराज म्हणत होते। ते त्यांच्यात वाद निर्माण झाला। तरी 4-5 तास नंतर पोलीस वाटून वाचले ते बिचारे। पोलिसांनी खूप चांगलं केलं। वेळेवर गेले ते बाकीची साहित्य घेतली सगळं। दुसरीकडे कुठं मारहाण नाही ना? बरं, शेडमध्ये टाकलं वर अडवून रुपवलेत लास्ट आणि वरनं तोडवलं पाय ठेवून बसले। ठीक आहे। काळजी करू नका। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत। साहेब करतो तुम्ही शरणूची आता भेट घेतलेली आहे, काय बोलणं एक मिनिट। अरे ओपनिंग केली ना, अरे ओपनिंग केली ना या चला आपण बाहेर जाऊ, हॉस्पिटल बाहेर जा। शरणू हांडेची भेट जी आहे ती गोपीचंद पडळकर यांनी घेतलेली आहे। शरणू याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। शरणू, कशी आहे तब्येत आता? दुखतंय थोडं, चालता येत नाही, बसता येत नाही। काय नेमकं झालं होतं? किती वाजता हा सगळा प्रकार घडला? ते 4:30-5:45। तर गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता असलेल्या शरणू हांडे यांनी आपली आपबीती गोपीचंद पडळकर यांना सांगितलेली आहे। जो प्रकार घडला त्यानंतर तातडीनं गोपीचंद पडळकर सोलापूरच्या दिशेने रवाना झाले आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्याची भेट घेतली। रिपोर्टरवर लक्ष ठेवा। या सगळ्या संबंधात चौकशी करण्याचं आपण सांगणार आहोत असं गोपीचंद पडळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं। जे घडलं ते अत्यंत निंदनीय